एक रिव्हिजन, फक्त स्मॉल रिव्हिजन घेतो की खूप जास्त डिटेल मध्ये नाही जात मी. सी हिस्ट्री मध्ये कोणी आपल्याला हे तरी माहित पाहिजे की सी लँग्वेज कधी आलंय. ओके, 1972 ला कोणी काढलंय? डेनिस रिची. त्याच्या आधी टाईप लँग्वेज नव्हत्या आणि सी ही एक लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. लो लेवल किंवा काही बुक मध्ये याला मिडल लेवल पण म्हटलं जातं. मिडल लेवल. आता लो लेवल, हाय लेवल, मिडल लेवल याच्यामध्ये कसा डिफरन्स आहे की जे सिस्टीमच्या जास्त जवळ असतं त्याला आपण लो लेवल म्हणतो आणि याचा परफॉर्मन्स कसा असतो? हाय परफॉर्मन्स असतो. त्याच्यानंतर सी चे ऍप्लिकेशन हे पण आपल्याला माहित पाहिजे. ओके, सी ऍप्लिकेशन. तुम्ही नोट्स काढत असताल तर या अशा नोट्स काढायच्यात की बेसिक बेसिक गोष्टी तरी आपल्याला डिटेल मध्ये चांगलं माहित असणं गरजेचं आहे. सी ऍप्लिकेशन मध्ये जवळपास सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम या सी मध्ये लिहिले गेलेले आहेत. म्हणजे लिनक्स आहे सपोज, तर लिनक्सचा कर्नेल आहे किंवा कुठल्या पण गोष्टी ऑपरेटिंग सिस्टीमच्या. ओके, कंपायलर हा स्वतः सुद्धा सी मध्ये लिहिलेला गेलेला आहे. जावाला बिल्ड करण्यासाठी जेव्हीएम लागतं तर ते जेव्हीएम सुद्धा काय सी मध्ये लिहिलं गेलेलं. ओके, त्याच्यानंतर अजून एक आपण चांगला कन्सेप्ट शिकलो होतो की सीचा टूल चेन. सीच्या टूल चेन मध्ये काय काय सॉफ्टवेअर लागतात आपल्याला? एडिटर, ज्याच्यावर आपण प्रोग्राम राईट करतो. त्याच्यानंतर प्रोग्राम राईट केल्यानंतर आपण तो सेव्ह करतो .c फाईलने. त्याच्यानंतर तो प्रोग्राम जातो प्री प्रोसेसर कडे. ओके, प्री प्रोसेसर फाईल देतो .i नावाच्या फाईल. प्री प्रोसेसर आपला काय करतो? कोड कन्वर्ट करतो. प्री प्रोसेसर कडे इनबिल्ड लायब्ररीचा कोड असतो सगळा. हॅश इन्क्लूड स्टुडिओ .h किंवा प्रिंट एफ, हे जे इनबिल्ड फंक्शन आपण यूज करतो ना, तर याचा कोड असतो प्री प्रोसेसर कडे आणि तो कुठला आउटपुट देतो आपल्याला? .i. हॅलो वर्ल्ड .i अशी फाईल तुमची बनणार आहे. सेव्ह करताना आपण बनतो .c नावाच्या एक्सटेन्शन. ओके, तर टूल चेन का गरजेचं असतं? तर ऑपरेटिंग सिस्टीमला ऑलवेज 10 आणि 10 ह्याच लँग्वेज मध्ये त्याला समजतं. हाय लेवल लँग्वेज त्याला समजत नाही, म्हणजे ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट त्याला समजत नाही. लँग्वेज ही आपल्यासाठी ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट, आपल्यासाठी, आपल्याला प्रोग्राम समजण्यासाठी. म्हणून आपण मग प्रोग्राम लिहितो आणि इंटरनल या बाकीच्या ज्या गोष्टी असतात प्री प्रोसेसर झाल्यावर पिक्चर मध्ये येतो कंपायलर. कंपायलरचं काम काय आहे की कन्वर्ट ह्युमन अंडरस्टँडेबल कोड इनटू मशीन लँग्वेज कोड. तर याच्यामध्ये हा जो कोड असतो, हा कंपायलर जो आहे तो तुमचा कोड कन्वर्ट करतो. आणि कंपायलर कन्वर्ट करून काय करतो? .asm फॉर्मॅट मध्ये बनवतो, म्हणजे असेंब्लर कडे देण्यासाठी. कंपायलर झाल्यानंतर पुढे पिक्चर मध्ये येतो असेंब्लर, आणि असेंब्लरचा .asm चा कोड असतो तो जातो आणि काय बनतो? .obj फाईल बनते. .obj फाईल अजून पण बिल्डेबल झाली का? नाही. .obj बायनरी मध्ये असते पण अजून पण बिल्डेबल नसते. त्याच्यासाठी मग अजून एक सॉफ्टवेअर यूज होतं, त्याला आपण म्हणतो लिंकर. आणि लिंकर ठरवतं की तुमचा प्रोग्राम .exe बनवायचा की .out बनवायचा. .o लिनक्स असेल तर तो बनवतो .o, विंडोज असेल तर .exe. अजून पण प्रोग्राम रन झाला की नाही, एवढं सगळं जे आहे हे कशावर रन होतं? रॅमवर. आणि रॅमवरचा कोड, हार्ड डिस्क वरचा कोड. आतापर्यंत सगळी तुमची फाईल जी आहे, फाईलला स्टोरेज लागतं आणि फाईल सेव्ह झाल्यानंतर कुठं स्टोअर होते? ऑलवेज हार्ड डिस्कवर. हार्ड डिस्क वरचा फाईल जो आहे तो रन होण्यासाठी
त्याला रन करायला लागतं, म्हणजे त्याची प्रोसेस व्हायला पाहिजे. तर त्याला रन होण्यासाठी तो प्रोग्राम रॅम वरती आणणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी कुठला सॉफ्टवेअर युज होतं? लोडर. आणि लोडर काय करतं? तुमचा कोड हार्ड डिस्क वरनं कुठं आणतो? रॅमवर. आणि मग तुमचा प्रोग्राम रन होतो. तर याच्यामध्ये भरपूर सगळे सॉफ्टवेअर, सीपीयू वगैरे सगळं युज होत असतं. ओके. तर याला तुम्ही कम्प्युटर फंडामेंटल्स असं एक टॉपिक नाव द्या त्याला, कम्प्युटर फंडामेंटल्स. याच्यामध्ये तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे की हार्ड डिस्क कशाला म्हणतो आपण. हार्ड डिस्क आपण म्हणतो ना की हार्ड डिस्क कशी चेक करायची, की आपल्या सिस्टीम आपण लॅपटॉप घेताना चेक करतो नाही का की स्टोरेज वगैरे किती असतं. तर आता फॉर एक्झाम्पल हार्ड डिस्क चेक करताना आपण काय करणार आहे, जर माझ्याकडे आता लिनक्स आहे सपोज, तर मी लिनक्स मध्ये चेक करतोय हार्ड डिस्क किती आहे माझी किंवा रॅम कशी आहे. तर हार्ड डिस्क चेक करताना एक कमांड असते, तर ती आपण जर एक्झिक्यूट केली आपल्याला समजतं. आता df-h ही कमांड असते हार्ड डिस्कची. तर याचं काय म्हणणं आहे की तुमच्याकडे जवळपास 500 GB हार्ड डिस्क आहे आणि एवढी अवेलेबल आहे. कळलं? इथं वेगवेगळे पार्टिशन्स वगैरे असतात त्याचे. तर माझ्याकडे जवळपास टोटल सगळे मिळून किती आहे? 500 GB हार्ड डिस्क. याचं मिनिंग. ही कमांड जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम किंवा तुमच्या टर्मिनलवर जर तुम्ही टाकलं तर काय होणार आहे, तुम्हाला कळेल हार्ड डिस्क किती आहे. तसंच जर तुम्हाला रॅम चेक करायचं तर फ्री मायनस जी नावाची कमांड असते लिनक्ससाठी. इथं बघा 7+1 म्हणजे 8 GB काय आहे तुमच्याकडं, रॅम आहे. ओके. तर तो सगळं सांगतो, कॅशे, बफर कॅशे वगैरे तुम्ही जर ऐकलेले असतील नाव, तर हे इथं तो इंटरनल सांगतो की एवढ्या बफर मध्ये 2 त्यांनी मेमरी घेतलेली आहे, अवेलेबल 5 आहे, यूज मध्ये 1 GB रॅम त्यांनी घेतलेली. कारण थोडेसे प्रोग्राम रन झालेत ना माझ्या आता, मी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे मी बटन दाबलं लॅपटॉपचं, तर काय होतंय की तो इंटरनली कॉल देतो कर्नेलला की आता एक 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 प्रोग्राम तो ऑपरेटिंग सिस्टीमचा चालू करा आणि मला हे सगळे जे लॅपटॉप आहे ते चालू झालं पाहिजे. लॅपटॉप चालू झालं पाहिजे म्हणजे काय की तुमचे जे प्रोग्राम हार्ड डिस्कवर होते ते कुठे येतात? रॅमवर येतात. मग सुरुवातीला ज्यावेळेस आपण बूट करतो तरी पण मग त्याचा अल्गोरिदम लिहिलेला असतो की कुठला प्रोग्राम बिल्ड झाला पाहिजे. म्हणजे सिस्टीम मध्ये बूटस्ट्रॅप नावाचा एक प्रोग्राम असतो जो बुटिंगसाठी यूज होतो. तर मग एक 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 प्रोग्राम रन होतात ज्यावेळेस आपण ऑन बटन दाबतो तसं. ओके. तर हे आपल्या रिअल लाईफशी पण तुम्ही निगडीत आहे. म्हणजे तुम्ही पण तसं इमॅजिन करू शकता की जसं आपण रात्री झोपतो म्हणजेच काय होतं, आपण शटडाऊन होतो रात्री आणि त्याच्यानंतर आपले सगळे प्रोग्राम रन करायचे थांबतात. ओके. आपली पण परमनंट मेमरी असते आणि आपली पण शॉर्ट टर्म मेमरी असते, जे आपल्याला म्हणजे काही गोष्टी आपल्याला ज्या रिसेंट असतात त्या लवकर आठवतात, पण काही गोष्टी आपण लॉंग टर्म साठी लक्षात ठेवतो. बरोबर. तर तशाच पद्धतीने लॅपटॉप बिल्ड केलेला आहे. तुम्ही लॅपटॉपची फिलॉसॉफी किंवा प्रत्येक प्रोग्राम हा आपल्या सिस्टीम सोबत तुम्ही कम्पेअर करून ऑब्झर्व करू शकता. प्रत्येक प्रोग्राम, प्रत्येक कन्सेप्ट शिकताना तुम्ही रिअल लाईफशी त्याला मॅप करत चाला. हे तुम्हाला आणखी इझी जायला लागेल. ओके. आणखी इझी जायला लागेल. तर हे समजलंय. रॅम कसं चेक करायचं, तर काय फ्री मायनस जी कमांड आहे. हार्ड डिस्क साठी काय df-h फॉर लिनक्स. ओके. टर्मिनल मध्ये तुम्ही ते टाकलं की आउटपुट येते. हे कमांड मध्ये तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि बेस कुठलं पण म्हणजे सब्जेक्ट शिकताना जेवढं बेसिक तुमचं क्लिअर असणार आहे ना, तेवढं तुम्ही त्याला एक्सपर्टाईज लेवल हाय बनवणार. बेसिक जेवढं पक्क तेवढं तुम्ही एक्सपर्टाईज लेवल हाय. समजलं? तर याच्यामध्ये प्रत्येक मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा की म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही व्हाय विचारलं पाहिजे की अरे का आला किंवा फंक्शन का आलं किंवा ऑपरेटर आलंच का, डेटा टाईप नावाचा कॉन्सेप्ट आलायच का. सीची हिस्ट्री बघताना डेनिस रेचीला असं का विचार करायला लागला असेल की सी लँग्वेज काढायची. असं म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही का का विचारत चला, व्हाय विचारत चला, त्याच्या अराउंड सर्च करत चला. तुम्हाला शुअरली त्याचे आन्सर्स भेटतील. आणि आपण आता काय करतोय की म्हणजे नोट्स वगैरे सुद्धा काही ठिकाणी आपण प्रिपेअर करतोय ज्या इझी लँग्वेज मध्ये असतील अवेलेबल या प्रत्येक टॉपिकच्या, आणि त्या तुम्हाला इझिली अवेलेबल होतील जेणेकरून तुमचं बेसिक्स आणखी चांगलं होईल. पण मला बेसिक्स वरतीच काम नाही करायचंय, तर मला एक्सपेक्टेड काय आहे की तुम्ही सगळे प्लेस व्हायला पाहिजे.
प्लेस व्हायला पाहिजे. प्लेसमेंट म्हणजे तुम्ही कंपनीत दिसायला पाहिजे. मला एवढा स्टडी तुम्हाला हार्ड करायचा आहे की तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट नाही झाले पाहिजे कधी. एवढं तुम्हाला तुमचा स्टडी चांगल्या लेवलचा पाहिजे. फक्त सी लँग्वेजेस नाही तर तुम्ही जर C++ शिकणार, जावा शिकणार, पायथॉन शिकणार, JS शिकणार, अँग्युलर JS शिकणार, ओके, अशा मल्टिपल लँग्वेजेस असतात, शेल स्क्रिप्ट असते. तर अशा म्हणजे खूप सगळ्या लँग्वेजेस मध्ये शिकणं गरजेचं असतं. एका पर्टिक्युलर एकच एरिया आपल्याला येतोय असं कधीच व्हायला नाही पाहिजे. यू शुड बी ऑलराऊंडर. आणि तुम्हाला प्रत्येक नॉलेज, प्रत्येक सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम, लॅपटॉप, हे सगळं म्हणजे जास्तीत जास्त लेवलला आपल्याला कशा गोष्टी समजतील हे इम्पॉर्टंट. ओके. प्लेसमेंट कसं आहे, जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत राहिल्या कुठेतरी म्हणजे होऊनच जाते प्लेसमेंट. हे काय एवढं डिफिकल्ट नसतं. फक्त आपल्याला एक पाथ मिळालं पाहिजे की रीड काय करायचंय, स्टडी कुठला करायचा आहे, कुठले बुक्स प्रिपेअर करायचे, अभ्यास कुठल्या पद्धतीने असायला हवा, आणि आपण मग आन्सर्स वगैरे कसे दिले पाहिजे, इंटरव्ह्यूज कसे दिले पाहिजे. आणि मेन जो आपला मोटो आहे या बॅचचा, तर तो तसाच आहे की अभ्यास कसा करायचा आहे, स्टेप बाय स्टेप्स कसं लर्न करायचं आहे, आणि इंटरव्ह्यू साठी सुद्धा आपण मॉक इंटरव्ह्यूज वगैरे सेशन्स घेतोय. ओके. तर हे सगळं तुम्ही प्रॉपर नीट फॉलो करायचंय. तर आपण कुठं होतो की मी सांगत होतो की रॅम, हार्ड डिस्क लिनक्सवर कशी चेक करायची. तसंच विंडोज वरती सिस्टीम मध्ये राईट क्लिक केलं की लगेच होते. विंडोज मला शक्यतो जास्त आवडत नाही, कारण विंडोज खूप इझी असते आणि त्याच्यावरती प्रोग्रामर साठी डिझाईन नाही केलेली विंडोज. ओके. तर बऱ्याचदा तुम्ही कंपनीमध्ये वगैरे जरी बघितलं ना, तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमला हायेस्ट प्रायोरिटी असते ऑलवेज. लिनक्स काय यूज केली जात नाही त्याच्या दोन गोष्टी आहेत. एक तर म्हणजे कॉलेजमध्ये शिकवणाऱ्यालाच लिनक्स माहित नसतं, म्हणून लिनक्स ते काही अवॉइडच करतं यूज करायला, कारण डिफिकल्ट आहे. बरोबर, थोडंसं डिफिकल्ट वाटतं. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये जर एकदा हँड्स ऑन करायला चालू केले, कमांड्स वगैरे शिकल्या बेसिक्स, आणि तुम्हाला जर ते इंटरनल समजायला लागलं की हे पर्टिक्युलर केल्यानंतर कसं होतंय, मी प्रोग्राम सेव्ह केल्यानंतर तो हार्ड डिस्कवर कसा सेव्ह होतोय, ओके, आणि याच्यामध्ये खूप सगळ्या डिटेल्स असतात. ऑपरेटिंग सिस्टीम नावाचा एक वेगळा टॉपिक आहे जो म्हणजे न संपणार आहे. बरोबर, ऑपरेटिंग सिस्टीम हा खूपच डिफिकल्ट नाही म्हणणार मी, पण खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे नाही का. तर त्याच्यामध्ये फाईल स्टोअर होते, मग तो नंतर कॅशे वगैरे, बफर कॅशे, मेमरी मॅनेजमेंट, शेड्युलर, या सगळ्या गोष्टी आतमध्ये असंख्य सिस्टीम वगैरे चालू असतात. ओके, कंटेक्स्ट स्विच, तर खूप सगळे कन्सेप्ट ऑपरेटिंग सिस्टीमचे, फाईल मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, कर्नेल. तर ते सगळं ज्यावेळेस तुम्हाला समजेल आणि त्यावेळेस तुम्हाला समजायला लागतं की अरे हे किती भारी ऑपरेटिंग सिस्टीम चालते, कसा प्रोग्राम भारी चालतोय, ते एक ज्यावेळेस तुम्हाला समजेल ना, तर त्या लेवलचं वेगळं म्हणजे सॅटिस्फॅक्शन असणार आहे. फक्त त्या लेवलला जायचा प्रयत्न करा. तुम्हाला प्रिरिक्विजिट, रिक्वायरमेंट या सगळं तुम्हाला भेटल. तुम्हाला जिथं जिथं प्रॉब्लेम येत आहे, यू कॅन डिरेक्टली कॉल टू मी ॲज वेल ॲज राहुल सर, आशय सर, बाकीच्या सरांचं सुद्धा, जे जे आपले आतापर्यंत सेशन झाले, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण चांगल्या लेवलला कसं शिकू शकतो, तर ते बघायचं. ओके. तर आपण कम्प्युटर फंडामेंटल्स मध्ये येत होतो. हार्ड डिस्क, रॅम. हार्ड डिस्क काय आहे की तुमचं परमनंट स्टोरेज. ओके. हार्ड डिस्क मध्ये पण भरपूर पार्ट असतात. एक म्हणजे बुटिंग साठी लागणारा पार्ट सेव्ह असतो. त्याच्यानंतर आपण डेटा वगैरे, व्हिडिओज, फाईल्स ज्या ठेवतो त्याच्यासाठी एक पार्ट असतो. त्याच्यानंतर लॅपटॉप चालू झाल्यानंतर पण काही काही फाईल्स त्याला नवीन तयार करायला लागतात, आणि त्या मॅनेजमेंट करण्यासाठी एक ब्लॉक असतो. तर असे 3 ते 4 ब्लॉक हार्ड डिस्क मध्ये असतात. तर बुटिंग ब्लॉक मध्ये ऑलवेज बुटिंगसाठी रिक्वायर असणारा डेटा असतो, आणि तो कसा जातो, ज्यावेळेस आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो ना, आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो. आता इन्स्टॉल करायचे पण मल्टिपल वेज आहेत. त्याच्यासाठी पण मी 1-2 व्हिडिओ आधी बनवलेले आहेत, त्याच्यात आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकतो. म्हणजे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असू द्या, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असू द्या. तर याच्यामध्ये एक बेसिक फरक तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये बघू शकता की विंडोज ही तर युजर साठी सोपी जाण्यासाठी त्याने ऑपरेटिंग सिस्टीम बनवली. कोणी बनवली? बिल गेट्सने बनवली. लिनक्स कोणी बनवली? लायनस टोरवॅलनी बनवली. आणि लिनक्स मध्ये पण मल्टिपल डिस्ट्रोज आहेत, वेगवेगळे त्याचे फ्लेवर्स आहेत. आपण जे आता मी जो लिनक्स यूज करतोय ती कुठली आहे? उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम, आणि त्याचे पण नवीन नवीन व्हर्जन्स वगैरे मार्केटमध्ये येत असतात. तर उबंटू शक्यतो डेव्हलपरसाठी कंपन्यांमध्ये चांगल्या पद्धतीने यूज केले जाते. ओपन सोर्स लार्ज कम्युनिटी त्याला सपोर्ट आहे. आता ओपन सोर्स लार्ज कम्युनिटी सपोर्ट म्हणजे की
कोणी पण त्याच्यामध्ये नवीन नवीन फीचर्स वगैरे ऍड करत राहतं आणि ते आपल्याला इझिली अवेलेबल भेटतात. आपण पटकन इन्स्टॉल करू शकतो, कारण सपोर्ट मिळणं पण गरजेचं आहे ना. तुम्ही जर एखादी फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍपलचा मोबाईल घेतला, पण ऍपलचा मोबाईल रिपेअर करणारा माणूसच नाही, सपोर्टच करणारा कोणी नाही, तर त्याचा काय उपयोग आहे का? नाही. तर त्याच्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमचं सुद्धा स्ट्रॉंग युजर ओपन सोर्स कम्युनिटी आहे, जी लोक इन्स्टॉल वगैरे करून किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून फ्रीली अवेलेबल करतात सॉफ्टवेअर्स, आणि ते आपण लगेच इन्स्टॉल करून यूज करू शकतो. तर त्यासाठी उबंटू जास्त रेफर केली जाते कंपन्यांमध्ये, पण डेव्हलपर्सची चॉईस असते की उबंटू यूज करायची. ओके. आणि विंडोज कसं आहे की सोपं वाटतंय, पण जिथं जिथं डेव्हलपमेंटसाठीचा हे येतो, तर तिथं लिनक्स आपले विंडोजचे सुद्धा काय लिमिटेशन्स आहेत. ओके. तर जास्तीत जास्त सिस्टीम प्रोग्रामिंगसाठी किंवा चांगल्या लेवलच्या प्रोग्रामिंगसाठी लिनक्स यूज केलं जातं ऑर्गनायझेशन मध्ये. तर इंटरव्ह्यू मध्ये हा एक थोडासा पार्ट असतो की दे विल चेक युअर नॉलेज अबाउट द ऑपरेटिंग सिस्टीम. ते विचारतील तुम्हाला की विच ऑपरेटिंग सिस्टीम यू आर युझिंग, हाऊ मच यू आर कम्फर्टेबल विथ लिनक्स ऑर उबंटू. करेक्ट. जर ते डेव्हलपरसाठी प्रोफाईल चेक करत असतील तर ते असं क्वेश्चन विचारतील. तर तुम्हाला आलं पाहिजे की तुमचा आन्सर त्याच्यामध्ये असं अजिबात आलं नाही पाहिजे की आय एम नॉट युझिंग उबंटू किंवा आय एम नॉट युझिंग द लिनक्स, आय डिडंट हॅव नॉलेज अबाउट द लिनक्स. असं जर त्याच्यात आन्सर आलं, थोडासा त्याच्यामध्ये लेस इम्पॅक्ट पडतो. आणि जर तुम्ही असं सांगितलं की मला माहिती बेसिक्स किंवा ऑपरेटिंग सिस्टीम माहिती, मला बेसिक लिनक्स कमांड्स माहिती आहेत किंवा मी त्याच्यामध्ये थोडेशा कोड पण केलेत सी लँग्वेजचे, तर म्हणजे मला जर इन्स्टॉलेशन, त्याच्यानंतर प्रोग्राम रन कसं करायचंय, फाईल कशा स्टोअर करायच्या, त्याच्यातले सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसे करायचे, थोडंसं डिबगिंग वगैरे कसं करायचं, हे जर माहित असेल तर त्याचा तुम्हाला ऍडिशनल ऍडव्हान्टेज भेटतो. आणि कम्प्युटर फंडामेंटलचाच पार्ट येतो. हार्ड डिस्क आणि रॅम कडे येण्यापेक्षा मी आधी ओएस म्हणेल. ओके. ऑपरेटिंग सिस्टीम. आणि त्याच्या आधी काय असतं, मशीन असतं, नॉर्मल मशीन, बरोबर. त्याच्यावर आपण मग ऑपरेटिंग सिस्टीम टाकतो. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये टाकताना तुम्ही मल्टिपल प्रकारचे टाकू शकता. विंडोज टाका, त्याच्यानंतर विंडोज टाकल्यानंतर लिनक्स टाका, त्याच्यानंतर मॅक टाका. मॅक ही कोणी बनवलेली? स्टीव्ह जॉब्स. ओके. पण सगळ्यांचं जी एंट्री लेवल चालू झालेली ती कुठून चालू झालेली आहे? युनिक्स. आणि हे मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही स्वतः कशात लिहिली गेलेली आहे? सी लँग्वेज मध्ये. त्याचा 10,000 लाईनचा कोड हा ओपन सोर्स केला होता. कोणी ओपन सोर्स केला होता? केन थॉम्पसन, डेनिस रिची यांनी. सी लँग्वेज ज्यांनी काढली त्यांनीच युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम पण काढली, बरोबर. आणि त्यांनी तो कोड ओपन सोर्स केला, आणि त्याच्यानंतर लिनक्स हा ओपन सोर्स अवेलेबल आहे. लिनक्स साठी तुम्हाला लायसन्स कॉपी वगैरे इन्स्टॉल करायला लागते का? नाही. जे विंडोज साठी करायला लागतं बघा, 2000 किंवा 3000 रुपीज लायसन्स कॉपीसाठी घेतले जातात, लायसन्स कॉपीसाठी. तर तसं लिनक्स साठी नाहीये. ओके. कारण हे ओपन सोर्स अवेलेबल. हे समजलंय सगळ्यात? ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यानंतर आपण ऑपरेटिंग सिस्टीमचे टाइप्स कसे असतात, प्रत्येकाचे व्हर्जन्स असतात, जसे जसे नवीन फीचर्स येतात तसे तसे आपण व्हर्जन्स टाकतो. हार्ड डिस्क म्हणजे की त्याच्यावरच परमनंट स्टोरेज लोकेशन. ओके. नंतर रॅम, त्याच्यानंतर कॅशे मेमरी. रॅम सारखाच रॉम एक मेमरी असतो. त्याच्यानंतर कॅशे मेमरी. कॅशे मेमरी कसं असतं की सपोज एकदा तुम्ही फाईल ओपन केली, तर आता बघा फाईल ओपन केली एखादी जी ऑलरेडी स्टोअर आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं एखादी फाईल ओपन करतो. ओके. ही इन्स्टॉलेशन नावाची फाईल आहे, ही जर मी ओपन करतो राईट क्लिक करून, आता ही फाईल कुठे अवेलेबल आहे रे? हार्ड डिस्कवर आहे, बरोबर. त्याच्या हार्ड डिस्क मध्ये मला इथं दिसतं की 850 बाईटचं त्यांनी काहीतरी लोकेशन घेतलाय. त्याच्यानंतर काहीतरी कुठल्या तरी पाथला ती अवेलेबल आहे. त्याच्या परमिशन्स वगैरे पण दिसतं, कोण ओपन करू शकतं, कोण स्टोअर करू शकतं, कशातून ओपन होऊ शकते, हे सगळं मला दिसतं. पण आताही कुठं स्टोअर आहे? हार्ड डिस्कवर. हार्ड डिस्क स्टोअर आहे, 500 GB हार्ड डिस्क आहे मला त्याच्यावर. ज्यावेळेस मी त्याला ओपन म्हणणार, ओपन विथ सम एडिटर, काय होणार? ओपन केल्यानंतर काय होईल की तो ओपन केल्यानंतर काय होणार आहे, ती पर्टिक्युलर फाईल कशात येणार आहे? रॅम वरती येणार आहे, बरोबर. फाईल बिकम प्रोसेस. ज्यावेळेस आपण डबल क्लिक करतो किंवा त्याला रन करतो,
किंवा त्याला ओपन करतो, तर ती फाईल बिकम काय होते, प्रोसेस बनते. आणि प्रोसेस बनली होती कुठे येते, रॅम मध्ये. म्हणजे त्याची एक जी कॉपी हार्ड डिस्कवर होती तीच कुठे येते, रॅम मध्ये येते. आणि ती ओपन होती. आता ही ओपन झाली, मी फर्स्ट टाइम त्याला ओपन केलं, मी सेकंड टाइम ओपन ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस ती लवकर ओपन होते. का होते, तर ती कॅशे मध्ये आलेली असते, कॅशे मध्ये. म्हणजे ज्यावेळेस आपण परत 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 एखादी गोष्ट करतो, तर त्यावेळेस तो टाइम वाचवण्यासाठी त्याने ते ऑप्टिमायझेशन केले. म्हणजे दुसऱ्या वेळेस जर आपण सेम फाईलवर ऑपरेशन करतोय, तर तो काय होतो, पटकन ओपन होतो. आणि हे तुम्ही नॉर्मल बिहेवियर मध्ये पण ऑब्झर्व करू शकता. जर तुम्ही एखादा मूवी लावताय किंवा एखादं दुसरं हेवी लोडवालं ऑपरेशन करताय, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, जर तुम्ही जर तुम्ही हे केलं, त्याचे ऑपरेशन्स वगैरे त्याच्यावरती केले काही, तर काय होणार आहे, तो पटकन ओपन होतो दुसऱ्या वेळेस. फर्स्ट टाइम जर तो टाइम लावतो, पण दुसऱ्या वेळेस तो काय होतो, लवकर ओपन होतो. समजलं? ते काय होतं, तर कॅशे मेमरीमुळे. कॅशे मेमरी. आणि कॅशे हे काय आहे, तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी थोडीशी मेमरी असते. ती कुणाचा पार्ट असते, रॅमचीच. म्हणजे इथं मी तुम्हाला दाखवलंय बघा, की रॅमची टोटल मेमरी साईज किती आहे, 8 GB. त्याच्यातले बफर कॅशे मध्ये त्याने किती घेतले, 2. कारण हे जे सगळं चालू आहे ना सध्या, म्हणजे टर्मिनल ओपन आहे, प्रोग्राम चालू आहे, पर्टिक्युलर सिस्टीम्स ओपन आहे, झूम ओपन आहे, ओके. हे सगळं कशावर रन आहे रे, आता रन कुठे आहे सगळं, कोण सांगल? हे सगळं जे जे दिसतंय सध्या लाईव्ह, हे कशामध्ये रन आहे सगळं, हार्ड डिस्क वर रन आहे का रॅम. रॅम वर रन? रॅम वर रन आहे, बरोबर. कारण जे जे रन आहे ते सगळं कशावर असतं, प्रोसेसवर. आणि ते सगळं सॉफ्टवेअर कशावर रन होतं, रॅमवर ऑलवेज. तर त्याच्यासाठी एवढी मेमरी लागली. आणि हे सगळं ऍट अ टाइम चालू असतं भरपूर वेळा. आणि कोण मेंटेन करते, कर्नेल. कर्नेल हा ऑपरेटिंग सिस्टीमचा, म्हणजे आपण जसं म्हणतो ना, आपल्याकडे मेंदू असतो किंवा माइंड असतो, आणि माइंड आपल्याला चालवतो की तू हे कर, तू ते कर. आणि ऍट अ टाइम आपण भरपूर गोष्टी करत असतो. मी आता तुम्हाला शिकवतोय, पण मी स्क्रीन बघतोय, त्याच्यानंतर मी माऊस पण फिरवतोय हाताने, त्याच्यानंतर मी सिट डाऊन पण गेलोय चेअरवरती, ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, माझ्या ऍट अ टाइम चालू आहेत. तसंच कर्नेल पण करत असतो. कर्नेल इज डुईंग ऑल दिस थिंग्स ऍट अ टाइम. आणि त्याला आपण काय म्हणतो, मल्टीटास्किंग. ओके. मल्टीटास्किंग, मल्टी प्रोसेसिंग ह्या कर्नेलच्या कॅपेबिलिटीज आहेत, किंवा ऑपरेटिंग सिस्टीमच्या कॅपेबिलिटीज आहेत. हे ज्यावेळेस तुम्ही म्हणजे त्या लेवलला जाऊन शिकणार ना, तर तुम्हाला ते आणखी आवडायला लागेल. ओके. तर तुम्ही म्हणजे तसं बघू शकता, की एखादा 5 लाईनचा प्रोग्राम सुद्धा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम असतो. आणि तो हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम रन करताना किती चांगल्या, किंवा म्हणजे किती भारी भारी गोष्टी बॅकग्राऊंडला होत असतात, जे तुम्ही ज्यावेळेस व्हिज्युअलाइज करता, त्यावेळेस तुम्हाला कळतं की हा पर्टिक्युलर 5 लाईनचा प्रोग्राम होता, पण याच्यामध्ये किती असंख्य गोष्टी होतात बॅकग्राऊंडला, बरोबर. की टूल चेन मध्ये तो प्रोग्राम आधी प्री प्रोसेसरला जातो. मग त्यांनी कसं ते लँग्वेज लिहिली असेल वन टाइम, म्हणजे डेनिस रिचने इम्प्लिमेंट करताना, त्यावेळेस कसं त्यांनी इम्प्लिमेंट केलं असेल 1972ला, ज्यावेळेस टेक्नॉलॉजी एवढ्या भारी लेवलला नव्हतं, बरोबर. त्यामुळे आज आज ज्या लेवलला टेक्नॉलॉजी आहे तसं नव्हतंच आधी. म्हणजे आता लॅपटॉप कसा आहे तुमचं, म्हणजे एका पर्टिक्युलर टेबलवरती 10-15 लॅपटॉप बसतील, बरोबर. आधी कसं होतं, की एक रूम असायची, एक मशीन म्हणजे किंवा एक मॉनिटर म्हणजे एक पर्टिक्युलर रूम असायचं त्या काळात, बरोबर. जसं जसं टेक्नॉलॉजी चेंज होत गेल्या, तसं तसं नंतर मग तुमच्या हातात बसेल इतका छोटासा लॅपटॉप सुद्धा तयार झाला, बरोबर. आणि त्याचं वेट वगैरे सगळं कमी होत गेलं. आधी एवढं नव्हतं, बरोबर. तर तुम्ही ते विचार करू शकता, म्हणजे त्यावेळेस सुद्धा त्यांनी किती चांगल्या पद्धतीने हे इनोव्हेशन्स केले असतील. तर कॅशे मेमरी मला सांगायचं होतं, कॅशे कशासाठी यूज होतं, परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंटसाठी. एकदा तुम्ही जर ते ओपन केलं, आणि ओपन केल्यानंतर कसं तो हार्ड डिस्कवरनं रॅमवरती येतो आणि ओपन होतो, पण तोच जर प्रोग्राम तुम्ही परत परत रन केला, तर तो फास्ट होणार आहे. का होणार आहे, आता तो ऑलरेडी रॅम मध्ये आहे. का रॅम मध्ये, तर तो कॅशेवर आलेला आहे आता. कॅशे मधून डिलीट झालाय का, नाही. कॅशे मधून कधी डिलीट होईल, जोपर्यंत तुम्ही त्याला यूज करताय ना, तर तोपर्यंत तो कॅशे मध्ये राहणारच आहे. जर तुम्ही यूज नाही केला, तर तो ज्यावेळेस तुम्ही दुसरं काहीतरी यूज करताय, म्हणजे दुसरा मूवी जर तुम्ही ओपन केला फॉर एक्झाम्पल 2 GB चा किंवा काय, तर त्या पर्टिक्युलर मेमरी लोकेशनचे रेफरन्सेस मग तो रिप्लेस करतो, कारण आधीच तुम्ही यूज नाही करत आहेत आता, बरोबर. तर अशी कॅशे मेमरी यूज होत राहते. आणि कशासाठी, परफॉर्मन्स. रिसेंट जे जे तुम्ही ओपन केलंय, किंवा जे जे रिसेंटली फाईल प्रोसेस
झाल्यात तर त्याच्यासाठी कॅशे मेमरी यूज होते. हे समजलंय. आणि फंडामेंटल्स मध्ये आणखी एक आहे की दोन महत्वाचे कन्सेप्ट असतात, फाईल आणि प्रोसेस. त्याच्यानंतर कर्नेल पण म्हणाल मी, विंडोजला पण असतो, त्याच्यानंतर लिनक्सला पण असतो. याचे नाव पण असतात बरं का. लिनक्सच्या कर्नेलला व्हीएम लिनूज नाव आहे, व्हीएम लिनूज. आणि इकडं विंडोज साठी NT34 किंवा NT64 अशी त्याच्या कर्नेलची नाव असतात. फाईल जे असते, फाईल म्हणजे काय की स्टोरेज. ओके, फाईलला काय लागतंय, स्टोरेज लागतं. तुम्ही हे पण नोट्स मध्ये लिहू शकता की फाईल रिक्वायर स्टोरेज. आणि स्टोरेज कुठे असणार आहे, आयदर रॅम वर असेल किंवा हार्ड डिस्क वर. आणि परमनंट जर तुम्ही ते सेव्ह करताय, जर सेव्ह नाही केलं तर ते परमनंट स्टोअर होतंय का नाही. जर सेव्ह केलं तर ते हार्ड डिस्क वर स्टोअर होणार आहे. तुमचा लॅपटॉप बंद झाला तरी ते असणार फिक्स, ते चेंज नाही होणार. त्याला आयडेंटिटी असते बरं का, फाईलला नाव असतं. म्हणजे आता पण तुम्ही स्वतःच बघू शकता, आपण आपल्याला काहीतरी आयडेंटिटी असते, आपल्याला पण काहीतरी स्पेस लागते, बरोबर. असं काही नाही की आपल्याला स्पेस लागत नाही, असं नाहीये, बरोबर. आणि प्रोसेस जी असते, प्रोसेसला तुम्ही असं म्हणता की प्रोसेस हॅज लाईफ, की जी अनुभवता येते. ओके, त्याला लाईफ सायकल असतो. म्हणजे प्रोसेस तयार होते, प्रोसेस जन्माला येते, प्रोसेस वेट करू शकते, प्रोसेस रनिंग स्टेजला येऊ शकते, प्रोसेस ब्लॉक पण होऊ शकते, त्याच्यानंतर प्रोसेस रिरन पण होऊ शकते, आणि प्रोसेस टर्मिनेट पण होऊ शकते, किल पण होऊ शकते. आता सपोज हा प्रोग्राम आहे, आम्ही हार्ड डिस्कवर होता, त्यावेळेस मी त्याला असं केलं, राईट क्लिक करून ओपन केलं, तो ओपन झाला, बरोबर, तो ओपन झाला. त्यानंतर मी इथं जाऊन क्लोज केलं तर तो काय होणार आहे, क्लोज होणार आहे. म्हणजेच काय की ही प्रोसेस आहे. आणि तुम्ही एक स्टेटमेंट कायम लक्षात ठेवायची की फाईल रिक्वायर स्टोरेज, फाईल रिक्वायर स्टोरेज अँड प्रोसेस हॅज लाईफ, प्रोसेस हॅज लाईफ, प्रोसेस ही अनुभवतोय. ओके, तर हे हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. दोनच लाईनचा आहे, पण म्हणजे तुम्ही जर हे लाईफ टाईम लक्षात ठेवू शकले, आणि आणि हे ठेवायचंच आहे लक्षात, कारण प्लेसमेंटच्या दृष्टीने जसं जसं आपण पुढे जातो तर परफेक्शन आपल्यात आलं पाहिजे. कर्नेल पण मी सांगितलंय, कर्नेल मल्टीटास्किंग वगैरे कसे कामं करतो, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी कशा होतात. ओके, तर हे झालं कम्प्युटर फंडामेंटल्स. एवढं बेसिक तर तुम्हाला आलं पाहिजे. मग याच्यात तुम्ही बियॉन्ड जाऊ शकता. नोट्स काढताना 5 ते 10 पेजेसच्या नोट्स काढा. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, what are the types of operating systems, what are the current versions of Windows, what are the current version of Linux, who invented Linux, okay, when invented Linux, लिनक्सचे डिस्ट्रोज काय आहे, डिस्ट्रोज मध्ये मग उबंटू, सेंटॉस, त्याच्यानंतर ओपन सुजे, बरोबर. तर असे खूप सगळे वेगवेगळे हे असतात त्याचे डिस्ट्रोज. त्याच्यानंतर मॅकचं करंट व्हर्जन कसं असतं. ओके, मॅकबुक आपण ज्याला म्हणतो, त्याच्या आतमध्ये मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असते. विंडोज आता जवळपास 11 किंवा 12 चालू आहे मार्केटमध्ये, आणि ती मग त्याच्यामध्ये मग लायसन्स कॉपीज का असते, तर हे सगळ्या डिटेल्स असतात. लिनक्स ओपन सोर्स आहे, लिनक्स कोणी डेव्हलप केली, त्याच्यानंतर बाकीचे जे डिस्ट्रोज आले उबंटू वगैरे ते कोणी आणले, आणि ते कसे मेंटेन होतात, त्याचे व्हर्जन्स कसे असतात. तर हे सगळं आहे बेसिक लिनक्सच्या कमांड या सगळीकडे असणार. म्हणजे जरी तुम्ही उबंटू म्हणताय, सेंटॉस म्हणताय, ओपन सुजे म्हणताय, तरी पण तुमच्या एकदा प्रत्येक ठिकाणी टर्मिनल असणारच आहे. आतमध्ये काय आहे, आतमध्ये सगळीकडे लिनक्सच आहे किंवा युनिक्सच आहे किंवा सीचाच तो पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टीमचा कोड आहे. तिकडं पण DF-H चालणार आहे, इथं पण DF-H चालणार. 3-G या सगळ्या ज्या कमांड्स आहेत, म्हणजे LS आपण फाईल लिस्ट करण्यासाठी बघतो, त्याच्यानंतर फाईलचे परमिशन चेंज करण्यासाठी CHON, chmod अशा वेगवेगळ्या भरपूर असंख्य कमांड असतात. आणि याचं पण एक म्हणजे तुमचं जेवढं लिनक्सचं नॉलेज चांगलं आहे, त्याचा चांगली जास्तीत जास्त फायदा तुम्हाला ऑर्गनायझेशन मध्ये पण होत असतो. माझ्यासाठी पर्सनल लेवलला मला पण खूप फायदा झालेला आहे. लिनक्स किंवा ऑपरेटिंग सिस्टीम हा माझा आवडता सब्जेक्ट होता, आणि त्याच्यामध्ये मला जेवढं चांगल्या पद्धतीने लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मी शिकत गेलो, तेवढं मला ऑर्गनायझेशन लेवलला सुद्धा त्याचा फायदा झाला. म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला बिल्ट आउट करता येतात, आणि आपल्याला सिस्टीम समजायला लागते. फक्त आपण कोड करत नाही, तो कोड कसा चालतोय, त्या कोडचं परफॉर्मन्स वगैरे आपण कसं चालू शकतो, आपण त्याला कसं इम्प्रूव्ह करू शकतो, हे सगळं आपल्याला समजायला लागतं. आणि हे खूप गरजेचं असतं. म्हणजे फक्त कोड म्हणजे
हॅलो वर्डचा प्रोग्राम सांगितलाय, हॅलो वर्डचा प्रोग्रामचं आउटपुट आलं, पण ज्यावेळेस तुम्हाला तो इंटरनल समजायला लागतो त्यावेळेस जे म्हणजे सॅटिस्फॅक्शन असतं ते वेगळ्या लेवलचं असतं. ओके, तर डिटेलमध्ये जाऊन शिकायचंय. तर कम्प्युटर फंडामेंटल्स, आता हे जे टॉपिक्स मी वरती लिहितोय याच्यामधून तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करायच्या. आम्ही पण तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणारच आहेत, तर त्या पण तुम्हाला भेटतील ज्या इझी लँग्वेज मध्ये असतील. पण जास्तीत जास्त तुमचा सेल्फ स्टडी याच्यामध्ये वाढवा. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो सी डेटा टाईप. तर डेटा टाईप हा कन्सेप्ट सी मध्ये पहिल्यांदा आलाय. तर याच्यामध्ये मग वेगवेगळे टाईप असतात. प्री डिफाईन्ड डेटा टाईप किंवा तो आपण याला प्रायमरी डेटा टाईप पण म्हणतो. प्रायमरी किंवा प्री डिफाईन्ड डेटा टाईप. याच्यामध्ये किती डेटा टाईप आहे कोण सांगू शकतं का? आणि हेच क्वेश्चन मी इंटरव्ह्यूला विचारणार आहे बरं का. जे मॉक इंटरव्ह्यू मध्ये ना हे असं तुम्हाला विचारणार आहे. आणि आता तुम्ही त्या लेवलला तर गेलं पाहिजे. जर तुम्ही फक्त रोज सेशनला येताय आणि जॉईन करताय आणि जॉईन केल्यानंतर सेशन संपल्यानंतर जर तुम्ही काहीच करत नसताल तर त्याचा काहीच यूज नाही. ओके, यू आर वेस्टिंग युअर टाइम. तर हे मला इथं आता तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे. जसं जसं मी आता पुढे जातोय, आता सीचं चालू झालं, हिस्ट्री संपलं, डेटा टाईप मध्ये आलो, तर इथं मला कोण सांगेल की विचार द डेटा टाईप्स आणि प्रायमरी डेटा टाईप मध्ये किती डेटा टाईप येतात? आणि अनम्यूट करत बोलत चला. तुम्हाला अनम्यूट करून बोलल्याचं पण मी तुम्हाला ते पण एक ऍडव्हान्टेज सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही अनम्यूट करून बोलताल त्यावेळेस तुमचा जो सेल्फ कॉन्फिडन्स तो पण चांगल्या पद्धतीने भेटेल. फोर डेटा टाइप्स इंटीजर फ्लोट डबल इंटीजर फ्लोट डबल आणि कॅरेक्टर वाईड आणि कॅर. बरोबर. हे 5 डेटा टाईप येतात प्रायमरी. तर आपलं परफेक्शन आता हळूहळू वाढवा, नाही का? हे कसं आहे काय याच्यामध्ये मग डेटा टाईप मध्ये एवढंच नसतं. प्रत्येक डेटा टाईपची साईज किती असते याच्यामध्ये. याची मी जर इंट ए घेतला तर याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असणार आहे, फ्लोट घेतला त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असणार, कॅरेक्टर घेतला त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असणार, वाईड आपण घेऊ शकतो का नाही. बरोबर. वाईड हा डेटा टाईप आहे पण हा फंक्शन वगैरेला जास्तीत जास्त युज होतो किंवा पॉइंटर असतो, वाईड पॉइंटर पण तरी पण हा प्रायमरी टाईप मध्येच आहे. तर 5 डेटा टाईप आहेत. कॅर डेटा टाईप, तर याच्यामध्ये याची पण साईज 1 वगैरे असते. त्याच्यामध्ये आपण कसे व्हेरिएबल्स ठेवतो. आस्की व्हॅल्यू म्हणजे काय, तर खूप म्हणजे स्कोप असतो. म्हणजे जरी आता मी तुम्हाला हे सगळे एका मिनिटात सांगितलंय तरी पण तुम्ही फक्त डेटा टाईप मधला नुसता प्रायमरी डेटा टाईप मधला डिटेल करायला जरी घेतलं आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप ग्रॅन्युअर लेवलला जायचं तरी 3-4 दिवस तुम्ही याच्यावरती स्टडी करू शकता. मोठा तो टॉपिक आहे, पण आपल्याला बेसिक ऍटलीस्ट जेवढं प्रिरिक्विजिट आहे ते माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर हे झाले प्रायमरी डेटा टाईप. त्याच्यानंतर प्रायमरी डेटा टाईप मध्ये आपण एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो किंवा जरी आपल्याला ऑपरेशन्स करायचे तर आपण प्रत्येक वेळेस आपल्याला डेटा टाईप किंवा व्हेरिएबल्स घ्यायला लागतं. आता इथं पण वेगवेगळे कन्सेप्ट आहे बरं का. जसं मी सांगितलं की डीप मध्ये जाऊन शिका. तर इथं व्हेरिएबल आयडेंटिफायर, हाऊ टू डिफाईन व्हेरिएबल, हाऊ टू डिफाईन आयडेंटिफायर, याचे मेमरी किंवा इनिशियलायझेशन असे बेसिक लेवलला जे प्रोग्रामर साठी माहित असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम प्रोग्रामिंग शिकतो त्यावेळेस डेटा टाईपला खूप टाइम देणं गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त पुढं पाळताय, ऑपरेटर बघताय, लूप्स बघताय, फंक्शन बघताय, पण डेटा टाईप बेसिक्स तुमचं कच्चं आहे की इनिशियलाइज कसं करायचं माहित नाही, साईज कशी त्याची चेक करायचं माहित नाही, त्याचे नावं कसे द्यायचे हे माहित नाही, तर मग त्याचा तुम्हाला जास्त डीप मध्ये समजणार नाही. तर या स्टेप बाय स्टेप्स घ्या की आपल्याला डिटेल मध्ये कसं जायचं. ओके, तर याच्यामध्ये एकच प्रायमरी किंवा प्री डिफाईन्ड टाईप मध्ये आपण एकच व्हेरिएबल घेऊ शकत होतो किंवा ऑपरेशन्स करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस डिक्लेअर करायला लागायचं, तर तो प्रॉब्लेम होता. म्हणून मग अजून काय आलंय, डिराईव्ह डेटा टाईप. तर डिराईव्ह डेटा टाईप कुठले कुठले आहेत पटकन सांगा आता थोडस. पॉइंटर आणखी अरे आणखी
स्ट्रक्चर, युनिक्स. हा, स्ट्रक्चर आणि युनिक डिराइव्ह डेटा टाइप मध्ये का? ठीक आहे, म्हणजे आन्सर देताय तुम्ही, पण तरी पण अजून थोडासा नीट नोट्स वगैरे काढा. फंक्शन. फंक्शन. ओके, तर हे जे आहेत, तर हे कशामध्ये डिराइव्ह डेटा टाइप आहे. अजून काय आहे का त्याच्यात? ओके, तर अजून हे 3 डेटा टाइप जे आहेत ते डिराइव्ह डेटा टाइप आहे. आणि डिराइव्ह डेटा टाइप मध्ये जो ॲरेला आपण काय म्हणतो, कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम. म्हणजे मल्टिपल इंटिजर्स मला घ्यायचे, इंटिजरचे ॲरे मी टाकेल. मल्टिपल कॅरेक्टर मला घ्यायचे, कॅरेक्टरचा ॲरे मी घेईल. ओके, त्याच्यानंतर पॉइंटर काय, पॉइंटर कॅन स्टोअर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. पॉइंटर हा काय, पोस्टमन. पॉइंटर म्हटलं की पोस्टमन लक्षात आला पाहिजे, की पोस्टमनला सगळ्यांचा ऍड्रेस माहित असतो. ओके, आणि आपण पत्र पाठवताना आपण त्याच्यात ऍड्रेस टाकतो, मग तो पोस्टमन चेक करतो आणि त्या ऍड्रेसला जातो आणि तिथं तो तो लेटर देतो. बरोबर, म्हणजे आता पोस्टमन त्याच्या काळात किती लोकांना माहित नाही मला, पण तसं तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता, की पॉइंटर म्हटलं की पॉइंटर समजायच्या आधी रिअल लाईफशी जर मॅप करायचंय तर तुम्हाला लगेच पोस्टमन लक्षात आला पाहिजे, की पॉइंटरची डेफिनेशन काय, पॉइंटर कॅन स्टोअर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ओके, आणि ऍड्रेस स्टार ज्यावेळेस येतो त्यावेळेस पॉइंटर पिक्चर मध्ये येतो. ओके, ऍरे हा कसा आहे, ऍरेचं नाही म्हणजे तो कीवर्डच आहे. इथे कीवर्डचं पण लक्षात ठेवा बरं का रे. ज्यावेळेस बेसिक सी आपण शिकतो ना, डेटा टाईप ज्यावेळेस शिकतो, तर इथं आणखी एक कन्सेप्ट तुमच्या चांगलं लक्षात आला पाहिजे, की डेटा टाईप. तर असे सी मध्ये किती डेटा टाईप आहेत, कोण सांगाल? सी मध्ये किती डेटा टाईप आहेत? आणि अनम्यूट करू ना आता स्लॅक वर, याच्यावरती पण. किती? आवाज येत नाही नीट. डेटा टाईप म्हणण्यापेक्षा मला कीवर्ड म्हणायचं होतं, सॉरी. कीवर्ड. 32. 32. ओके, कीवर्ड्स म्हणजे काही ठिकाणी आपल्याला फिक्स शब्द यूज करायला लागतं. इंटिजरला इंटच म्हणायला लागतं, फ्लोटला फ्लोट म्हणायला लागतं. म्हणजे मराठी आपली उजळणी कशी असते, किंवा ABCD झेड जे आपण म्हणतो, किंवा मराठीमध्ये उजळणी म्हणा, की जे आपल्याला जे स्टार्ट करायचं असतं लँग्वेज शिकण्यासाठी, तर ते फिक्स असतात, त्याला आपण काय म्हणतो, कीवर्ड्स. ओके, तर ते किती आहेत, 32 आहे. याच्यामध्ये ई, फॉर, स्विच, जे म्हणजे हे 32 जे आहेत, याच्यावरती सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नोट्स काढू शकता. ओके, फॉर हे सगळे याच्यामध्ये येतात. कंटिन्यू, ब्रेक. ओके, तर याला आपण काय म्हणतो, कीवर्ड्स. असे खूप आहेत. ओके, आणि डिराइव्ह डेटा टाइप सांगितलं मी. ॲरे सांगत होतो, की ॲरे मध्ये आपण साईज घेऊ शकतो, तेवढे डिफाईन करू शकतो. पॉइंटर घेऊ शकतो, ऍड्रेस आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. याच्यामध्ये पण सिंगल पॉइंटर, डबल पॉइंटर, ट्रिपल पॉइंटर, 7 स्टार असे कितीतरी पॉइंटर्स असतात. पॉइंटर हा सी मधला सगळ्यात म्हणजे सगळ्यात सोपा पण आहे आणि सगळ्यात अवघड पण टॉपिक आहे. जर समजला तर त्याच्या एवढं सोपं काहीच नाही, आणि जर नाही समजला तर तो कधीच समजत नाही. बरोबर, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. जर पॉइंटरला तुम्ही जर इग्नोर करत असताल, की आता अवघड आहे किंवा मी पॉइंटर सोडून बाकीचं सगळं करणार आहे पेपरसाठी, युनिव्हर्सिटीसाठी, तर असं अजिबात करू नका. पॉइंटर जर एकदा समजला नाही, पॉइंटर जर तुमचा सुटला, म्हणजे फर्स्ट इयरला तुम्ही असता त्यावेळेस तुमच्याकडे पॉइंटर हा सब्जेक्ट असतो, किंवा सी हा लँग्वेजचा सब्जेक्ट असतो. पण आपण काय करतो, एकदा एक्झाम झाली की संपलं सी, असं आपल्यासाठी असतं. पण सी कधी संपत नाही. सी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यू जरी जावाचा असला तरी सी लँग्वेजचा क्वेश्चन इंटरव्ह्यूवर विचारतो. बरोबर, तर सी कधीच संपत नसतं. त्याच्यामुळं आपलं जरी असं असेल की मला जावामध्ये काम करायचंय, किंवा मला शेल मध्ये काम करायचंय, मला JS मध्ये काम करायचंय, तरी पण तुमचं सी लँग्वेज हे इंटरव्ह्यूवर चेक करणार म्हणजे करणार. सी कधी संपत नाही. तर त्याच्यामुळं पॉइंटर जे, आणि इंटरव्ह्यूवरचा असं कधीच होत नाही की पॉइंटर
सोडून दुसरं काही तो विचारणार आहे. पॉइंटरवरचेच तुमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट असतात. ओके, म्हणजे त्याच्या आसपास डेटा स्ट्रक्चर वगैरे विचारलं जातं ते पॉइंटर यूज करूनच. तर म्हणजे पॉइंटर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पण आहे, सगळ्यात सोपा पण आहे जर समजला तर, आणि सगळ्यात अवघड पण आहे जर नाही समजलं तर. त्याची ती पॉइंटरची ताकद आहे, आणि पॉइंटर ही सी लँग्वेजची ताकद आहे. बरोबर, दुसऱ्या कुठल्याच लँग्वेज मध्ये असा कन्सेप्ट नाहीये की ऍड्रेस यूज करून आपण काहीतरी ऍक्सेस करू शकतो, असं दुसऱ्या कुठल्याच लँग्वेजेस मध्ये नाहीये. पॉइंटर ही सी लँग्वेजची ताकद. ओके, त्याच्यानंतर आलं फंक्शन. फंक्शन हे कशासाठी यूज होतं, जर आता तुम्ही बघितलं असेल की प्रोग्राम आपण टाईप करतो, एक फंक्शन ऑलवेज असतं. कुठलं असतं रे? एक फंक्शन ऑलवेज असतं. कुठलं फंक्शन असतं? main. मेन असतं. बरोबर, तर त्याला आपण काय म्हणतो? एंट्री पॉइंट फंक्शन. एंट्री पॉइंट फंक्शन. आणि ते फंक्शन कोणासाठी असतं? कर्नेलसाठी किंवा कंपायलरसाठी. त्याला काय कळतंय की मेन नावाचं फंक्शन, इंट मेन, वाईड मेन असं आलं की तो काय म्हणतो की तुमचं मेन नावाचं फंक्शन आहे, आणि तिथून प्रोग्राम तो एक्झिक्यूट करायला स्टार्ट करतो. आता मला एक सांगा, विदाऊट फंक्शन जर तुम्ही कोड घेतला तर काय होईल? सगळं मेन मध्येच येईल. बरोबर, आता सगळं मेन मध्येच येईल तर तुम्हाला तो प्रोग्राम रिडेबल राहत नाही, किंवा तो प्रोग्राम टीम मध्ये तुम्ही त्याला एक्सप्लोर करू शकत नाही. जर आता मला स्मॉल स्मॉल फंक्शन करायचं, किंवा माझ्याकडे 8 जणांची टीम आहे, तर 8 जणांना वेगवेगळं काम द्यायचं, प्रत्येकाचं फंक्शन मला वेगवेगळं वाटून द्यायचं, तर मी काय करणार? त्यांना सांगणार की तुझं हे इनपुट असेल, तुझं हे आउटपुट असेल. बरोबर, जर आपल्याकडे सुद्धा आता रिअल लाईफ मध्ये पण बघा की आपल्याकडे एखादं काम आहे, मोठं काम आहे काहीतरी. ओके, तर आपण काय करतो? 7-8 जणांची टीम घेतो आणि 7-8 जणांना फंक्शन वाटून देतो. बरोबर, की तू एक काम कर, तू त्याच्यात एक्सपर्टाईज बिल्ड कर, तू ते तुझं काम हे असणार. ओके, कुठला पण बिझनेस बघा किंवा काही पण बघा, एक जण काहीच करत नसतं. ओके, एक जण काहीच करत नसतं, तर प्रत्येकाचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. तर त्याच्यासाठी त्याला इनपुट दिलेलं असतं की तुला हे इनपुट येईल आणि तुझ्याकडून हे आउटपुट एक्सपेक्टेड, असं आपण रिअल लाईफ मध्ये सुद्धा कामं वाटून दिलेले असतात. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? फंक्शन. आणि आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये सुद्धा कितीतरी इनपुट आउटपुट असे छोटे छोटे फंक्शन आपण करत असतो. ओके, आपण जरी सिंगल मॅन असलो किंवा सिंगल हँडलली आपण हे सगळं करतोय, त्याच्यामध्ये पण आपण कितीतरी सगळे फंक्शन्स करत असतो, आणि मग त्याच्यामध्ये पण आपल्याला काहीतरी इनपुट लागतं, आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी आउटपुट त्याच्यातून देत असतो. बरोबर, तर अशा छोट्या छोट्या प्रोसेस, छोट्या छोट्या कन्सेप्ट याच्यामध्ये होत असतात. याला आपण काय म्हणतो? फंक्शन. फॉर एक्झाम्पल, रायटिंग आहे एक फंक्शन. त्याच्यासाठी आपल्याला इनपुट लागतंय, नोटबुक लागतंय, पेन लागतंय, त्याला आपण काय म्हणतो? इनपुट पॅरामीटर्स. बरोबर, आणि रायटिंग केल्यानंतर तिथं काहीतरी दिसतंय किंवा तो पर्टिक्युलर मेसेज दिसतोय, त्याला आपण काय म्हणतो? की आउटपुट आपल्याला दिसतंय. ओके, दॅट कॅन बी इन एनी फॉर्मॅट. तर तसंच सी लँग्वेज मध्ये पण छोटे छोटे फंक्शन्स आपण बिल्ड करू शकतो. आणि फंक्शनचा यूज काय की तुमच्या प्रोग्रामची रिडेबिलिटी राहते, रियूज करता येतात. म्हणजे दुसरीकडे जर सेम कोड तुम्हाला यूज करायचं, यू कॅन जस्ट कॉल दॅट पर्टिक्युलर फंक्शन. बरोबर, तुम्हाला परत परत कोड लिहायची गरज आहे का? नाही, तुमच्याकडे ऑलरेडी कोड आहे, तुम्हाला माहिती याला इनपुट हे लागतं, याला हे आउटपुट लागतंय. जर सेम काम करायचंय तर तुम्ही काय करणार आहे? डायरेक्ट फंक्शन यूज करणार आहे ना. रिअल लाईफ मध्ये पण आपण तेच करतो. एखादं म्हणजे जर चहाची टपरी असेल, बरोबर, तर तिथं चहा बनतोय आपल्याला माहिती, तर आपण काय करणार? तिथंच जाणार ना परत परत, कारण त्याचं फंक्शन बिल्ड झालेलं आहे. दुसरीकडे परत दुसरा चहावाला तयार करतो का आपण? नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रोग्रामिंग मध्ये पण यूज केलेल्या आहेत. तर हे झालं फंक्शन. आणि फंक्शन कशासाठी? की रिडेबिलिटी वाढण्यासाठी. त्याच्यानंतर तुमचा प्रोग्राम जो आहे तो त्याचा रियुजेबिलिटी वाढण्यासाठी सुद्धा. रियुजेबिलिटी म्हणजे डोंट, ते असतात ना, आपण काय म्हणतो की डोंट रिइन्व्हेंट द व्हील. म्हणजे एकदा चाक जर तयार झाले तर परत परत चाक का तयार करता येतो? बरोबर, तर त्यासारखा कन्सेप्ट आहे. एखादी यूज ऑलरेडी असलेली गोष्ट परत परत यूज करायची, त्याला आपण म्हणतो रियुजेबिलिटी. जर त्या तशा टाईप मध्ये तुमचं कोडिंग तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं, तर तुम्हाला काय काय यूज करायला लागणार आहे? फंक्शन. ओके, त्याला आपण म्हणतो डिराइव्ह डेटा अरे पॉइंटर फंक्शन. समजलंय? तर फंक्शन यूज करूनच प्रोग्राम झाला पाहिजे. तर आता फंक्शन ज्यावेळेस आपण शिकणार आहे त्यावेळेस तुमचे बाकीचे सगळे जे कोड आहेत हे तुमचे फंक्शन मध्ये मूव्ह झाले पाहिजे. म्हणजे राईट अ प्रोग्राम टू प्रिंट ऍडिशन ऑफ 2 नंबर्स, हा जो प्रोग्राम आहे तर तो आतापर्यंत तुम्ही विदाऊट फंक्शन लिहिलाय, म्हणजेच मेन मध्ये लिहिलाय, तर तो आता मला फंक्शन यूज करून पाहिजे. ओके, त्यानंतर राईट अ प्रोग्राम टू प्रिंट मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट
ऍडिशन ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 10. तर असं म्हणजे प्रत्येक याचं मला फंक्शन मध्ये आपण तो कोड लिहू शकतो. ओके, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट साईज ऑफ कॅरेक्टर. तर हे सगळं आता प्रोग्रामिंग जे आहे तर बेस्ट प्रॅक्टिसेस कसं घ्यायचं की फंक्शन मध्येच आपला कोड आला पाहिजे. ओके, तर आतापर्यंत जेवढे मी अज्युम करतो की तुमचे म्हणजे 70 ते 100 प्रोग्राम झालेत आतापर्यंतच्या असाइनमेंट मध्ये. हे सगळे फंक्शन मध्ये मूव्ह होऊ शकतात आणि बेस्ट प्रॅक्टिसेस साठी फंक्शन चांगल्या पद्धतीने शिकून घ्यायचं. तर ते होईल आपलं हळूहळू, तुम्हाला त्याची आयडिया पण येईल आणि एक्सपर्टाईज लेवलला जायचंय, म्हणजे बेसिक लेवलला नाही राहायचं. हे होतं डिराइव्ह डेटा टाईप. डिराइव्ह डेटा टाईप मध्ये पण बघा, ऍरे जर मी घेतो इंटिजरचा तर मला कॅरेक्टर त्याच्यामध्ये स्टोअर करता येते का रे? नाही, कारण तो काय इंटिजरचा ऍरे घेतला तर तो इंटिजरच त्याच्या स्टोअर करू शकतो. तर आपल्याला कॉम्बिनेशन पाहिजे. कॉम्बिनेशन पाहिजे, ऍरे पण घेता आलं पाहिजे, नॉर्मल डेटा टाईप पण घेता आलं पाहिजे, 2 टाईपचे ऍरे घेता आले पाहिजे. असं जर घ्यायचं तर त्याला आपण म्हणतो युजर डिफाईन डेटा टाईप. आणि याच्यामध्ये किती घेतात रे, कोण सांगायला आता हे? आणि हे आलं पाहिजे, खूप वेळा झालं. Structures enum union. स्ट्रक्चर Enum union. बरोबर, स्ट्रक्चर आहे, इनम आहे आणि युनियन आहे. ओके, स्ट्रक्चर मध्ये पण तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता, त्याच्यानंतर युनियन मध्ये पण कॉम्बिनेशन घेऊ शकता, इनम पण आहे. तर याला काय म्हणतो आपण युजर डिफाईन डेटा टाईप. हे डिटेल मध्ये आपलं होईल, पण आता लक्षात ठेवण्यासाठी एवढंच ठेवा की युजर डिफाईन डेटा टाईप का आलं तर डिराइव्ह डेटा टाईप मध्ये प्रॉब्लेम होता. कुठला प्रॉब्लेम की याच्यामध्ये एकाच टाईपचा आपण मल्टिपल कॉम्बिनेशन घेऊ शकत होतो, म्हणजे इंटिजरचा ऍरे घेतोय तर मला इंटिजरच घेता येतो. पण युजर डिफाईन डेटा टाईप मध्ये तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ डिराइव्ह डेटा टाईप ऍज वेल एज प्रायमरी डेटा टाईप असं घेऊ शकता. त्याच्यामध्ये मग स्ट्रक्चर, युनियन आणि इनम हे 3 येतात. आणि हे शिकणं म्हणजे सी लँग्वेज शिकणं हे आहे. याच्यामध्ये मग आणखी पुढचा कन्सेप्ट आहे ऑपरेटर. आणि हे आता आपल्याला हा जो सिलेबस आहे झोपेत दिसला पाहिजे. आजचं जे सेशन आहे खूप इम्पॉर्टंट आहे. आजचं जे सेशन आहे खूप इम्पॉर्टंट. तर हे तुम्हाला म्हणजे व्हिज्युअलाइज झालं पाहिजे, आपण काय शिकतोय, आपल्याला काय शिकायचंय आणि आपल्याला किती येते हे व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. हे एकदा नीट नोट्स काढायच्या सगळ्या आणि प्रत्येक टॉपिक वरती तुम्ही 5 ते 10 पानाच्या नोट्स काढू शकता. फक्त अरिथमॅटिक ऑपरेटर आहे तर त्याच्यावरती पण तुम्ही नोट्स काढू शकता. फक्त नोट्स काढताना सिंपल नोट्स काढा ज्या तुम्हाला लाईफ टाईम काम येणार. ओके, अरिथमॅटिक ऑपरेटर, मग अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेशन साठी प्लस मायनस इंटू, त्याच्यानंतर आपण म्हणतो ना काय डिवाइड, याला काय म्हणतो अरिथमॅटिक ऑपरेटर. त्याच्यानंतर ऍड्रेस, अरिथमॅटिक म्हणण्यापेक्षा रिलेशनल ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर. आणि हे पण आपलं झालंय काय, आणि याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये, जर तुम्ही स्वतः पण आता करू शकता. याचे प्रोग्राम्स पण झाले, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, लेस दॅन, इक्वल टू, इक्वल टू, इक्वल टू, नॉट इक्वल टू. याला काय म्हणतो रिलेशनल ऑपरेटर. दोन याचं रिलेशन चेक करायचं. तू मोठा आहे का मी मोठा, तू माझ्या एवढा आहे का. हे म्हणजे सिंपल आहे, खूप छोट्या छोट्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर अजून एक असतं बीट वाईज ऑपरेटर किंवा लॉजिकल ऑपरेटर एक असतं. ऑपरेटर याच्यामध्ये असते अँड ऑर. ओके, त्यानंतर एक असतं बीट वाईज ऑपरेटर.
बिटवाईज ऑपरेटर मध्ये बिटवाईज अँड और सिंगल ऑर असतो. त्याच्यानंतर नॉट पॅरामीटर पण असतं एक नॉट. ओके, हे बीटवर काम करतात. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना की इंटिजर हा 4 बाईट्स आहे आणि 4 बाईट म्हणजे किती 32 बीट्स. 8 बिट्स मिळून 1 बाईट तयार होतो. हे पण माहित असणं गरजेचं आहे. तो पार्ट कशात येईल कम्प्युटर फंडामेंटल्स मध्ये. बीट अँड बाईट्स. ओके, बीट वाईज ऑपरेटर हे बीट्स वर काम करतात. ओके, त्याच्यानंतर अजून साईज ऑफ ऑपरेटर असतं जे तुम्हाला साईज देतं. बरोबर. त्याच्यानंतर ऍड्रेस ऑफ ऑपरेटर असतं. ऍड्रेस ऑफ. ओके, हे सगळे काय आहेत ऑपरेटर्स आहेत. त्याच्यामध्ये मग आणखी छोटे छोटे दुसरे पण ऑपरेटर्स आहेत. कॉमा ऑपरेटर पण असतं. त्याच्यानंतर पॉइंटरचं पण ऑपरेटर असतं. व्हॅल्यू ऍट ऍड्रेस म्हणतो आपण त्याला. तर हे पण ऍड्रेस असतात. ओके, इंटू वेगळा आहे आणि पॉइंटर वेगळा आहे बरं का. तर हे पण ऑपरेटर्स असतात. पण बेसिक एवढं तरी यायला आपल्याला पाहिजे. आणि याचे छोटे छोटे प्रोग्राम आपले ऑलरेडी झाले की अरे ऍडिशन मेंटेन करा, मॅक्झिमम मेंटेन करा, इक्वल टू चेक करा, लेस दॅन इक्वल टू चेक करा. लॉजिकल पण झालंय. ओके, हे सगळे आपले झाले साईज ऑफ ऍड्रेस वगैरे. आणि होतील जे जे पेंडिंग आहेत ते पण आपले होतील. पण बेसिक हे तुम्हाला डिटेल मध्ये माहित असणं गरजेचं आहे ऑपरेटर म्हणजे. ओके, लूप्स मध्ये मग आपण लूप कशा साठी पाहिजे की सेम ऑपरेशन परत परत करायचं त्याच्यासाठी लूप आहे. तर हे फॉर आणि व्हाईल हे तर कुठल्या पण लँग्वेज मध्ये जा हे असतातच. ओके, त्याच्यानंतर डू व्हाईल हे लूप आहेत. लूप झाल्यानंतर इथे कंडिशनल स्टेटमेंट म्हणून एक कन्सेप्ट असतो. कंडिशनल स्टेटमेंट्स आणि त्याला कुठले कुठले आहेत कंडिशनल स्टेटमेंट्स मध्ये इफ, त्याच्यानंतर इफ एल्स आणि स्विच. ओके, तर फॉर आणि व्हाईल मध्ये फरक कोण सांगू शकताय का मला? मोस्टली इंटरव्ह्यू वाले ज्यांचं तयारी झालेली, ट्राय करा सांगायचं. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फॉर अँड व्हाईल? तुमचा आवाज ब्रेक होतोय. फॉर मध्ये स्टार्टिंग आणि एंडिंग माहित असते. व्हाईल मध्ये स्टार्टिंग असेल तरी पण चालेल. स्टार्टिंग असेल तरी चालेल का एंड असेल तर चालेल? एक कंडिशन असेल तरी. बरोबर, ठीक आहे. म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला झेपतंय सी म्हणजे काय, लूप काय हे तुम्हाला समजलं याचा अर्थ तुम्ही सांगू शकताय. तर फॉर मध्ये काय आहे स्टार्ट आणि एंड माहित असतो आपल्याला. ओके, आणि फॉरचा सिंटॅक्स असतो. मी याच्यामध्ये डिटेल जाणार नाही. 3 पॅरामीटर असतात बेसिक, पण त्याच्यामध्ये पण मल्टिपल टाईपचे पण फॉर लूप असतात. हे मी तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारणार आहे बघ, इंटरव्ह्यू आले जास्त डीप मध्ये जाऊन. आणखी व्हाईल मध्ये कसं आहे की तुम्हाला फक्त शेवट जरी माहित असला तरी ते कंडिशन तुम्ही इथं टाकू शकता. आय नॉट इक्वल टू 10 किंवा आय इज लेस दॅन इक्वल टू 10 असं तुम्ही टाकू शकता. एकच कंडिशन असते व्हाईल साठी. आणि डू व्हाईल हा कसा आहे सिंटॅक्स, डू त्याच्यानंतर स्टेटमेंट्स आणि व्हाईल त्याच्यानंतर कंडिशन. आता सगळ्यात भारी क्वेश्चन बरं का आजचा. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हाईल अँड डू व्हाईल? व्हाईल मध्ये जर कंडिशन ट्रू असेल तरच स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं आणि डू व्हाईल मध्ये नसेल तरी पण एकदा ते एक्झिक्यूट होतं. म्हणजे डू व्हाईल मध्ये कंडिशन जरी चुकीची असेल तरी एकदा तो एक्झिक्यूट होणारच आहे ऍट वन्स. बरोबर. तर आय थिंक तुम्ही चांगल्या पद्धतीने आता कॅचअप करायला लागले जसं मला एक्सपेक्टेड होतं तसं. हे कंटिन्यू ठेवा, जास्तीत जास्त डीप मध्ये जाऊन शिकायचं.
तर बरोबर आहे, व्हाईल मध्ये कंडिशन ट्रू असेल तरच तो एक्झिक्यूट होतो. डू व्हाईल मध्ये ऍटलिस्ट एकदा तरी तो एक्झिक्यूट होतो, जरी तुमची कंडिशन चुकीची असली तरी. ओके, कंडिशन बरोबर असलं तर होणारच आहे, पण चुकीची असली तरी तो एकदा करतो म्हणजे करतो फर्स्ट टाइम ऍट वन्स. त्याला आपण म्हणतो दिस इज द डिफरन्स बिटवीन व्हाईल अँड डू व्हाईल. तर प्रोग्रामर वरती त्याला जर असं पाहिजे असेल की ऍटलिस्ट एकदा तरी एक्झिक्यूट झालाच पाहिजे, चुकला तरी किंवा कंडिशन जरी मॅच नाही झाली तरी एकदा एक्झिक्यूट व्हायलाच पाहिजे, तर तुम्ही त्या केसमध्ये काय करू शकता, डू व्हाईल यूज करू शकता. प्रोग्रामरला हे डिफरन्स माहित असणं गरजेचं आहे, तरच तो विचार करल व्हाईल का यूज करायचा आणि डू व्हाईल का यूज करायचा. ओके, कंडिशनल स्टेटमेंट्स आपण शिकलोय, इफ, स्विच आणि इफ एल्स. इफ म्हणजे इफ कंडिशन मध्ये पण एकच पॅरामीटर असतो. इफ एल्स मध्ये इफ कंडिशन, त्याच्यानंतर जर मॅच नाही झाली तर एल्स असं आपण लिहितो. याच्यामध्ये आणखी एक सिनारिओ पण असतो, इफ एल्स परत एकदा इफ. ओके, इफ एल्स असं पण चालतं. ओके, हे एक आहे. त्याच्यानंतर स्विच मोस्टली जर तुमची कंडिशन चेक करायची असली मल्टिपल तुम्हाला, की पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑपरेटर वगैरे आहे का नाही आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला ऑपरेशन्स करायचे असतील तर आपण स्विच पण यूज करू शकतो. याचे पण एक्झाम्पल्स आपले झाले. ॲरे तर ऑलरेडी तुम्ही केलाय. ओके, ॲरे मध्ये इंटिजरचा ॲरे असतो. त्याच्यानंतर कॅरेक्टरचा पण ॲरे असतो. त्याच्यानंतर डबलचा ॲरे असतो. आणि ॲरे म्हणजे काय, कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम. कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम. ओके, त्याला आपण काय म्हणतो, ॲरे. आणि ॲरेचे मल्टिपल टाइप्स. ॲरे कसाठी डिक्लेअर करायचा, कसं आपण हे करू शकतो, इंटिजर एरर असा ॲरे आपण दिलं, त्याची साईज पण देऊ शकतो, त्याला आपण म्हणतो इंटिजरचा ॲरे. ओके, त्याच्यानंतर मग फंक्शन पुढचा टॉपिक आहे. फंक्शन मध्ये मग फंक्शन लिहिताना फंक्शनचा डेफिनेशन असते. नॉर्मल फंक्शन तर असतंच मेन, आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, त्याच्या आतमध्ये कोड लिहितो. फंक्शन जर लिहिलं तर त्याला काहीतरी रिटर्न पण करायला लागतं. ओके, रिटर्न 0 म्हणजे सक्सेसफुल टर्मिनेशन. आता ऍडिशनचं फंक्शन लिहायचं तर त्याचा प्रोटोटाइप असतो इंट ऍड, आणि ऍडिशन साठी 2 व्हॅल्यू लागतात. तर आपण काय म्हणतो, इंट ए आणि इंट बी. फंक्शनचा प्रोटोटाइप हे झालं फंक्शनचं डिक्लेरेशन. आणि फंक्शनचे डेफिनेशन आपण खाली इथं लिहू शकतो. इंट ऍड 2 इंटिजर्स, त्याचे नंबर आले नो 1 किंवा इंट 2, आणि त्याच्या आतमध्ये लॉजिक लिहू शकतो, रिटर्न नो 1 प्लस नो 2. ओके, इथं तुम्ही इंट ए घ्या, इंट बी घ्या. जर बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असतील तर त्याच्या 0 जातील. इथं तुम्ही त्याला व्हॅल्यू टाकत चालू. प्रोग्राम टाईप करायची पण एक स्टाईल असते. ओके, तर ती पण तुमची डेव्हलप झाली पाहिजे, की किती फास्ट तुम्ही लिहिताय, किती फास्ट व्हिज्युअलाइज करताय. इंट ऍडिशन असा व्हेरिएबल घ्या आणि फंक्शनला कॉल मारा. फंक्शनला कॉल मारला तर काय होईल, इंट ऍडिशन ए कॉमा बी असे 2 व्हेरिएबल टाकले. आता तुम्हाला ऍडिशन मध्ये तुमची व्हॅल्यू स्टोअर झाली, प्रिंट मारा, प्रिंट एफ इंटिजर आहे म्हणून काय %d. आता मेसेज टाका, ऍडिशन ऑफ a and b is equal to %. आणि आपण काय म्हणतो इथं, ऍडिशन. समजलंय? तर हे नॉर्मल फंक्शन. असे खूप सगळे फंक्शन्स आपल्याला लिहायचे आता पुढं, तुम्हाला प्रोग्राम वगैरे मी सांगतो. याला काय म्हणतो, खालच्या पार्टला म्हणतो फंक्शन, हा याला म्हणतो आपण फंक्शन कॉल. याला म्हणतो आपण फंक्शन डिक्लेरेशन. याने आपण सांगतो फंक्शन येणार आहे, आणि या खालच्या पार्टला जो म्हणतो ऍक्च्युअल लॉजिक जे लिहिलंय याला आपण काय म्हणतो, फंक्शन डेफिनेशन. इथं तुम्ही टाकू शकता इनिशियलायझेशन.
ओके, इथं टाका एंट्री पॉइंट फंक्शन. आणि हा प्रोग्राम सीचा आहे, मग वरती पण आलं पाहिजे असे इन्क्लूड समजलंय का? हे झालं फंक्शन. असे खूप सगळे फंक्शन्स आपण घेणार आहे. कमेंट्स, रिटर्न वगैरे कसं केलंय, हे नॉर्मल ऍडिशनचं मी आज प्रोग्राम घेतलाय फंक्शनचा. तर सिम्पल आहे, खूप डिफिकल्ट आहे असं अजिबात नाही. सगळे फंक्शन्स आपले फंक्शन मध्ये पण 2 टाईप येतात की कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. ते आपण शिकणार आहोत पुढे. कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. ओके, तर आज आपण इथं थांबूयात.